मुंबईतील धावत्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात 22 वर्षीय मयंक लोहार या तरुणाची चाकूने हत्या केल्याप्रकरणी पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात यश आलेलं आहे। तो आरोपीने वापरलेल्या शस्त्राशी जुळत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय। आता अटकेत असलेला आरोपी रोशन सुवर्णा याची बोरिवली महानगर दंडाधिकाऱ्यांनी 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे। पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने शिवीगाळ करत प्रवाशांना धमकावल्याची घटना घडली। 4 मर्डर केले, पुढचा नंबर तुझा अशी धमकी दिल्यानं काही काळात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेमुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पहिलं लग्न लपून दुसरं लग्न करणाऱ्या आणि पतीकडे 25 लाखांची पोटगी मागणाऱ्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयानं चांगला झटका दिलाय। हा प्रकार वैवाहिक वाद नसून थेट ब्लॅकमेलिंग आणि खंडणी असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय। विविध खोटे गुन्हे दाखल करून दबाव आणणाऱ्या या महिलेला कोणताही दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला। छत्रपती संभाजीनगरमधील प्री स्कूलमध्ये 23 महिन्यांच्या बालकासोबत घडलेल्या प्रकारानंतर शाळा आणि मनविसे पदाधिकारी अशा दोघांवरही गुन्हे दाखल झाले आहेत। शाळेत तोडफोड केल्याप्रकरणी मनविसेच्या रोहित ठेंगे आणि कार्तिक फरतडे यांच्यावर तर बालकासोबत घडलेल्या प्रकारासाठी संस्थेचे संचालक आणि प्रमुखांसह 7 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले। वनविभागानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाठलाग करून खैर तस्करीचा पर्दाफाश केला। मनोर वनपरिक्षेत्राच्या पथकानं नांदगाव हद्दीत संशयित टेम्पो अडवला होता, मात्र चालक पसार झाला। या कारवाईत 40 नग खैर लाकूड आणि टेम्पो असा एकूण 5,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पत्नीसह सासऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून अनिकेत बाळासाहेब जगताप या 27 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। ही धक्कादायक घटना नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरमध्ये घडली। या प्रकरणी पत्नीसह सासू सासरे आणि मामे सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासू सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। पत्नी श्रुती आणि मामे सासू उज्ज्वला पवार या फरार झाल्या। एक महत्त्वाची बातमी, चेंबूरमध्ये झाड उन्मळून पडल्यानं झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। महानगरपालिका आयुक्तांनी 8 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। चेंबूर पश्चिम परिसरातील डायमंड गार्डनजवळ शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडला होता। त्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपायुक्त विशेष अभियांत्रिकी पुरुषोत्तम माळवदे, उपायुक्त अभियांत्रिकी शशांक बोरे यांची समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेत। या समितीचा अहवाल 8 दिवसात सादर करण्याचे निर्देश आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अधिक माहिती? हेमाली, काल चेंबूर परिसरामध्ये एक वृक्ष उन्मळून पडला होता। यामध्ये 12 विद्यार्थी जे अडकले होते, एका विद्यार्थ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। आणि या सगळ्या घटनेची जी आहे ती उच्चस्तरीय चौकशी आहे ती मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीने लावण्यात आलेली। 8 दिवसात हा सगळा अहवाल जो आहे तो देण्यात आलेला आहे। काल हा सगळा वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्यामध्ये जो मृत्यू झाला होता त्यावरून एकच टीकेची सूड जी आहे ती महानगरपालिकेवरती उठली होती। आणि त्यानंतर आपण बघतोय की महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आता एक उच्चस्तरीय समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे आणि याचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नक्की, धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर पुढच्या घडामोडी पाहूया थोडक्यात। नागपूरच्या महाल परिसरात 7 जून रोजी मॉर्निंग वॉकला गेलेले 72 वर्षीय मुकुंद बाभरे यांना एका अज्ञात कारनं धडक दिली होती। गंभीर जखमी झालेल्या बाभरे यांचा 12 जून रोजी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला। मात्र अपघात होऊन 3 आठवडे उलटून गेले तरी नागपूर पोलीस त्या कारचा आणि आरोपीचा शोध लावू शकलेले नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळील अत्यंत संवेदनशील बडकस चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं तपासात अडचणीत येत असल्याचा आरोप बाभरे यांच्या कुटुंबियांनी केला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीनं शासकीय निधीचा गैरवापर करत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गावातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये शौचालय आणि रॅम्पचं प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम न करता ऑनलाईन पोर्टलवर खोटं लोकेशन दाखवून त्याचं बिल काढण्यात आलंय। त्यामुळे सरपंच नरेश मुंडे आणि ग्रामसेवकावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। टीसीएस कंपनीतील धर्मांतर तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान, तौसिफ अत्तार तसंच दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर काल नाशिक रोड न्यायालयात अंतिम सुनावणी होऊ शकली नाही। आता 6 जुलैला अंतिम निकाल दिला जाईल, त्यामुळे आरोपींचा तुरुंगातला मुक्काम वाढलाय। केतन अग्रवाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी चेतन चौधरी याला आज लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन आणि फॉरेन्सिक गेट अनालिसिससाठी नेण्यात आलं। पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सुमारे 4 तास ही कारवाई केली। त्यानंतर आरोपीला लोणावळा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं।
आसाम पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील अक्षय बनसोडे याला गुवाहाटीमध्ये अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 55 कोटी रुपयांचं 37 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. तो बेघर असल्याचा बहाणा करून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी बेळगाव राज्यमार्गावरील आंबोली आजरा फाट्याजवळ कंटेनर उलटून अपघात झाला. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिक तालुक्यात नियमबाह्य 47 स्टोन क्रशरवर धडक कारवाई करण्यात आली. महसूल विभागानं महावितरणच्या मदतीनं वीज पुरवठा खंडित केला असून सारूळ, राजूर, बहुला आणि विल्लोळी परिसरातील स्टोन क्रशरवर कारवाई झाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळ वाहन चालक आणि सिटी लिंक बसच्या चालकात वाद झाला. गाडीला स्क्रॅच लागल्यावरून हा वाद झाला. त्यानंतर कार चालकानं बस चालकाला मारहाण केली. या घटनेनं इंदिरानगर बोगदा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सध्या राज्यात 37 कैद्यांवर मृत्यूदंडाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यापैकी सर्वाधिक 21 दोषी पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. बलात्कारानंतर खून आणि अत्यंत क्रूर हत्यांच्या प्रकरणातले हे कैदी आहेत. अनेकांची अपीलं न्यायालयात प्रलंबित आहेत, तर काहींनी दयेचे अर्ज दाखल केले आहेत. नागपूरच्या कामठीतील हैदरी चौक इथं मोबाईल दुकानासमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून पैशांची चोरी झाली आहे. शेखर बर्मन यांनी बँकेतून 69,500 रुपये काढले होते. त्यानंतर अवघ्या काही वेळातच चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे चोरले. या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमेट इंडस्ट्रीज या रासायनिक कारखान्यात रिअॅक्टरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आणि हादरा तब्बल 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती मिळते. दुर्घटनेत 2 कामगार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कारवाई टाळण्यासाठी पुण्यात भरधाव टेम्पोनं 20 ते 25 वाहनांना धडक दिली. ही सगळी घटना सीसीटीव्हीतही चित्रित झाली. अनेक वाहनांना धडक देत टेम्पो चालकांना पळून जाण्याचा प्रयत्नही केला. नागरिक आणि पोलिसांनी 15 नंबर हा टेम्पो अडवला. 15 नंबर इथं हा टेम्पो अडवला. संतप्त प्रवासी आणि नागरिकांनी टेम्पोवर चढून वाहन चालकाला चोप दिला.